हॅलो हाय नमस्कार. आज बघा जोडी कशी बसली रानात निवांत. निवांत आहे, कामावून आलोय. कामावून आलोय की पण मग असं बसत नाही तर शांत जरा आज जरा निवांत वाटलं. जरा बागत काल नळाला पाणी आल्यामुळे बाग भिजवली बघा गार. आता आज जरा करमायला लागले रानात. बागावर बी कशी तेजाई आली बघा, तुम्हाला दाखवते. हो काय भिजवले गार केले समजा रान. काल नळाला पाणी आलतं, परवा दिवशी रात्रभर धरले नळाच पाणी. हो बाई कसे आज फळंसुद्धा आज ठसठशीत झाली हिरवीगार. पाण्याशिवाय काय नाही बघ. किती फरक पडलाय पाण्या आणि फळांना सुद्धा. पाणी असलं नाही हो एक कट्टा आज किती गार झालाय बघा. कुठल्या कुठं रोज तळात बरं जागा वाला होत नव्हतं. कसं समजा गार झालंय. मधनं भिजवल्यामुळं बी काल भिजवून काढली मधनं पाक आणि आज सोडलं कट्ट्यावर टिबकला पाणी. किती जागा गोवाला झालाय. त्यामुळं कशी आहे ती फळं हो हिरवीगार. ह्याला पहिल्यापासून असं पाणी असतं तर कसली झाली असती डाळे मग. हां मोठी लाट झाली असते, सेटिंग भरपूर झालं असतं. झालं असतं ना. मग त्याचं एक तळात बरं जागा वाला होत नव्हतं. तर बघा कुठल्या कुठं कट्टा बाई गार समजा कट्टा. असं आहे बघा, रानाला सुद्धा पाणी लागतं या. पाण्याशिवाय काय चालत नाही. गवत काढलं थोडं सडायला. गवत सुद्धा हिरवंगार झालं पाण्यानं बघ. हां गवत होणारच की आता, गवत होत नाही बाहेर पाणी दे. इकडे डाळिंब कसली भारी झाली तुम्हाला दाखवते. हो बघ किती माल आहे बघा. एवढा माल असून सुद्धा तुम्ही नाही म्हणता. अजून कसलं पाहिजे त्या गाठीवर. जेव्हा आपल्या तर 100 भर गाठी येते. कसं आहे महिन्याभर पेपर मारा येईल. हा हो आता ही हिरव्यात पडायला लागली. 10-15 दिवसात येते. फवारा तेवढं मारत जावा, नाही तर ते खरडा डांबऱ्या काय तर आला नशी. तर ह्याला मग रोगला मारायला लागते काय पेपर. कशाला लवकर पेपर मारायला नाही. आता आपण घरीच मारणार आहे की. ह्या झाडाला बघाय कसं मालवर आज लय गोड माल दिसायला लागले. रान बी खाल्लं गार झालं. कसं झालं तेव्हा काय ह्याला 4-5 जण गस जायचं नसतं. मी काय म्हणते असं खाली व्हायला लोंबकळते का ते असं शेंड शेंड थोडं खालचं टेकलेलं काय करा, उन्हाळा दिवस आहे. वाळला काटा उन्हाळा दिवसात असलं करते. थापा मोडले झाल्या ते खाली थापा लोंबकायला लागले जाय. अहो 1 टन भर तर निघालं का नाही. खालच्या कॉकला नाही, एका कॉकला हाय असं फळ बघा. 1 टन भर निघलं तरी बाद झालं. इथं डाळिंब कसल्या बाई घ्यायला लागले. किती डाळिंब लागले. असं माल पाहिजे. कसले भारी लागले. किती जे पाकळ्या आहे, किती वाढ आहे. तसलं फुटवायला लागले. फुटवायला डाळिंब लय मोठं होणार आहे. है ना. बागच नशीब उघडलं. अजून 1-4 दिवस जर पाणी येत नव्हतं तर बागच काय खरं नव्हतं आहे ना. हे हाय गाठी सगळे असते गळत होते पाणी नसले गळत. तर किती नशीब मोठं म्हणायचं. बागच मोठ्यावर पाणी आहे. जरा सुकल्या होत्या काय गळल्या, पण राहिलेली सुद्धा गाठी राहत नव्हती पाणी येत नव्हतं. आता इकडल्या पाणी 15 दिवस तर जातंय. तोवर वरलीकडे नळाला येते. होय ते आलं का बी धरायचं. तर एवढं पदरात पाडायचं का करायचं. मरल्या वर्षी पाण्याची काहीतरी सुविधा करायला लागते. हे तगारा कुठून आहेच घेऊ. लोक तगारा काढते, आपल्या तगाराच नाही. तगारा नाही आहे का कसलं तर तगार आहे. सेटिंग झाल्यामुळं तगारा नाही. आता एवढं फळ असले अजून किती पाहिजे. तर बघा अशी प्रकारे आमची बाग आलेली आहे.
आता काय एक 15 दिवस तर पाण्याचं टेन्शन नाही. अजून 15 दिवसांनी काय होते काय माहीत. नळाला पाणी आले आता हिर भरून घेतली या. पण काय उन्हानं पाणी लगेच आटतं या. तर आहे तर अजून एक 2-3 दिवसांनी लगेच मधनं भिजवून घ्यायचं. काल घेतली मधनं भिजवून, आज ठिबकला चालवले. आता कसं शेवटी आपलं नशीब. पुरलं पाणी नाही पुरलं तर मग टनभर माल निघाला तर आपलं बाद झालं. कसं तर खर्च बी लई झाला याला. 2दा पानगळ केली आहे. पहिल्यांदा कळी निघली नाही, आता कळी निघली ना, आता पाणी पुरलं ना. तरी आज जरा बागत आले बरं वाटलं बा. आता कशी ते बाग आणि कशी नाही आता काय मोठचं काय सांगू शकत नाही. आता तर जमले पाण्याने. 8-15 दिवस टेन्शन नाही आता पाण्याचं. चला गवात घे दे मला काढले या. तरी बाय सर्वांना. जायचं शेळ्यांना गवात घेऊन आता.